आपल्याला पुरी करायची त्यासाठी मी साखर घेतली आहे आणि थोडंसं जिरं. आता पीठ मळूया. हे बघा मी एवढं पीठ घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि आता मळून घेते पीठ. हे बघा पीठ मळून घेतलं आहे. असं एवढं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. तर पीठ मुरत ठेवूया तोपर्यंत डाळ करून घेऊया. हे बघा पुरी झाली आहे. हे बघा इथं थोडीशीच घाण झाली आहे कपडा टाकल्यामध्ये. यात थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे हे पीठ आहे ना सुकणार नाही. हे बघा हा कपडा झाडून घेऊया. हे बघा पुरी केली तरी पण किचन कट्टा घाण नाही झाला. दाल फ्राय करायचे त्यासाठी मी अर्धा तास मुगाची डाळ तुरीची डाळ भिजत घातलेली. फोडणीसाठी राई लागणार आहे, जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो, मीठ, हळद, हिंग. तुपाची फोडणी देणार आहे. हे बघा मी चितळ्याचं तूप वापरते. कुकरमध्ये करणार आहे. तूप टाकून घेऊया. बघा चितळे तूप आहे. खूप छान असतं चितळ्यांचं तूप. एका हातात मोबाईल आहे. कुकर पडला असता आता. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची. चांगली तडतडली जिरं टाकूया. कढीपत्ता टाकायचा, मिरची, लसूण पण टाकूया. आता कांदा टाकून घेऊया. साधी सोपी आपली दाल फ्राय. हे बघा कांदा टाकला तर कांदा चांगला भाजून घ्यायचा. हे बघा कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजत आला. आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकले. आता चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे. टोमॅटो पण मऊ झाले आहे बघा. तर हिंग टाकूया. हळद टाकूया. ही डाळ टाकूया भिजून घेतलेली. त्याला चांगली परतून घेऊया. चांगली परतली. त्यात पाणी टाकून घेऊया. एवढं पाणी टाकले ते थोडी घट्ट करणार आहे. झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा आपली इथं डाळ पण झाली. हे बघा अशी घट्ट केली आहे. तर कोण याला तडका देतो. मी तडका नाही देणार आहे. बघा दाल फ्राय, जिरा राईस, बटाटे उकळून घेतलेत. याची पिवळी भाजी करायची. आता याच्यातच करणार आहे. पुरी तळली ना त्यात कढईमध्ये करणार आहे. हे बघा बटाटा सोलून कापून घेतला आहे.
तर ही कढई बदलणार आहे, मी दुसऱ्या कढईत करणार आहे भाजी. बघा भाजी करण्यासाठी कढई तापाय ठेवली आहे, कढई बदलली आहे. त्यासाठी मिरची घेतली आहे, कढीपत्ता, कांदा, हळद, मीठ, राई, जिरं, हिंग. हे बघा बटाटा. बघा तेल टाकून घेतलं. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची आहे. बघा राई चांगली तडतडली आहे. तर जिरं टाकूया. कढीपत्ता मी कांद्यासोबत टाकणार आहे. मिरची टाकूया. बघा मिरच्या भाजल्यात. आता कांदा टाकूया. बघा मी कांद्यासोबतच कढीपत्ता टाकून घेतला आहे. पहिल्या टाकल्यानं कढीपत्ता काळा पडतो, त्यामुळे कांद्यासोबत टाकायचा. आता कांदा चांगला परतून घेऊया. कांदा भाजत आलाय, त्यात मीठ टाकूया चवीप्रमाणे. मीठ टाकलं तर चांगलं त्याला चांगला कांदा परतलाय. आता हिंग टाकूया. थोडीशी हळद टाकायची. बटाटा टाकून घेऊया. चांगला परतायचा, एकदम खरपूस परतायचा, मग छान लागतो बटाटा. बटाटा चांगला परतून घेतलाय. आमच्या नवऱ्याला असं आवडतं, एकदम गाळ बटाटे खूप शिजवलेला. कोथिंबीर असली असते ना मस्त वरून टाकले गार्निशिंग कराय, पण नाही आहे माझ्याकडे. गॅस बंद करूया. भात करूया. मी 3 आंबे घेतलेत. याचा आमरस करायचा आहे, पाण्यात टाकून ठेवलेले. आता त्याला आमरस करून घेऊया. काढून घेतलंय बघा, हे काढून टाकायचं. चांगलं तळून घ्यायचं, असं पोळी द्यायची. सगळं काढून घ्यायचं. दुसरं आपण तसंच करायचं. असं करून घ्यायचं.
फिरून घ्यायचं चालेल ना. मिक्सरमध्ये बारीक नाही करणार आहे, मला असंच आवडतं. हे पण काढून घेणार आहे. हे पाणी फेकून घेऊया. त्याला आणि इथं पाणी घेऊन घ्यायचं. धुवून घेते याला. चांगलं एका पाणी पिळून घ्यायचं. हे पाणी आता ओतून घ्यायचं. थोडंसं ओतणार आहे. हे बघा झालं आंब्याचं. आता याला फ्रीजमध्ये ठेवते. नंतर यात आता थोडी साखर टाकून घेते. आता साखर टाकून घेऊया. त्यात नंतर थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकायचेत. साखर टाकून हे बघा असं छान लागतं खायला. मिक्सरमध्ये फिरवलं ना काळा पडतो. त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. बघा मी तांदूळ घेतला आहे. हा बासमती राईस आहे. जिरा राईस करायचा आहे. त्याला धुवून घेऊया स्वच्छ. मी भिजत घालते थोडा अर्धा तास, पण आता खूप टाईम झाला आहे. बघा तांदूळ धुवून घेतले 3 पाण्याने. तर जिरा राईस करून घेऊया. साध्या सोप्या पद्धतीने जिरा राईस करूया. जिरं घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे. भांडं तेवढे तापायला तूप टाकून घेऊया.
तर जिरं टाकूया. हे बघा तूप चांगलं तापलंय. जिरं टाकायचं, थोडंसं फुलून द्यायचं जिरं आणि भात टाकायचा. भात टाकून घेऊया. एका हातात मोबाईल आहे. तांदूळ टाकून घेतला. आता पाणी टाकून घेऊया. हे बघा तर चांगला शिजवून घेऊया. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. बघा मीठ टाकूया. जास्त नको टाकाय, खारट होईल. त्याला चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा तर चांगलं शिजवून घ्यायचं. भात झालं. साधा सोपा जिरा राईस.